नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। फोंडा पोटनिवडणुकीत मतदानाच्या अवघ्या 16 तास आधी स्थगिती देण्यात आल्यानं राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले। काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावर पराभवाच्या भीतीपोटी घटनात्मक यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला। प्रचार संपल्यानंतर आणि मतदार सज्ज असताना घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांनी निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। गोयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि बीजेपीच्या लिडरांनी एक षडयंत्र करून हे इलेक्शन हरतले ह्या भयान जे बाय इलेक्शन जावपाचे आशिल्ले ते कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीज हांका यूज करून ते कॅन्सल केल्ले आसा आणि हेजे खातीर फोंडेचे जे नागरीक आसात ते जवळ जवळ 1.5 वर्स विदाउट MLA ते उरतात। तांचो एक कॉन्स्टिट्यूशनल रायट की तांकां रिप्रेझेंट करपाक एक आमदार जाय आणि कॉन्स्टिट्यूशना प्रमाणे बाय इलेक्शन हे जावपाक जाय आशिल्लें। हे तेणी षडयंत्र करून जे इलेक्शन कॅन्सल केल्लें आसा, इलेक्शन कमिशनाचे नोटिफिकेशन रद्द केल्लें आसा, तेजे अगेन्स्ट आमचो कॅन्डिडेट डॉक्टर केतन भाटीकार हो सुप्रीम कोर्टान SLP फायल केल्ली आसा। जे नोटिफिकेशन रद्द केल्लें आसा ते परत रिइन्स्टेट करपाचें आणि आमकां खात्री आसा की सुप्रीम कोर्टान फोंडेच्या नागरिकांक न्याय मेळटलो आणि हे बाय इलेक्शन आमी खूब मतांनी जिखतले।